आंबेडकर मेमोरियल स्कूल पुणे कॅन्टोमध्ये आमचं आज ड्युटी होती आशा वर्करला आणि सर्व सिस्टर लोकांना हे ड्युटी देतात. 6 वाजलेले आहे संध्याकाळचे आणि उलट दिसणार अक्षर डॉक्टर आंबेडकर मेमोरियल औद्योगिक प्रशिक्षण संस्था. फ्रंट कॅमेरा असल्यामुळे उलट दिसणार आहे. आता मी बसमध्ये बसणार पण एकांचं काय होतं ते मेमोरियल होते त्यांनी ओरिजिनल मतदान आधार कार्ड किंवा मतदान कार्ड घरी ठेवलं होतं झेरॉक्सने किंवा मोबाईलवर बघून त्यांना काय व्होटिंग करायला देऊ नये ह्यासाठी ओरिजिनल असावं लागतं म्हणले. आणि एक 80 वर्षाचे होते आणि मला काय वाटलं नवरा बायको चाललेले आहेत त्यांचा भाऊ होता म्हणते सोबत असलेला तर त्या म्हाताऱ्या होते त्यांच्या सोबत असलेले भाऊ आणि अजून 80 वर्षाचे असून सुद्धा ते हाताने स्वयंपाक करून खातात आणि म्हटलं की कोण कोणाचे नसतात आपलं आपणच करून खायचं असतं. मी वर राहते म्हणून म्हणत होती ती 80 वर्षाची आजी आणि मग हाताने करून खात मला शॉक वाटलं बघा. त्याचं असं होठ हालत होते असं बोलताना नुसतं सगळं असं ढिल्लढिल्ल झालं सगळं शरीर असं सगळं आणि अशा अवस्थेत ते हाताने करून खात येतं. म्हणजे आपल्या असं तरी असून सुद्धा आपल्या उपयोगी नाही येत. आता काही ठिकाणी सुना आगाव असतात तर सासू चांगलं असतं सासू चांगलं असतं तिकडे सुना आगाव असतात. अशा उलट सुलट चालू आहे. कलियुग आहे काय करायचं. मी एक स्त्री आहे आणि कसं वाटलं दुसरी स्त्री आहे पण अभ्यास असतं कारण की आम्ही सगळं करत असतो त्यामुळे अभ्यास असतं. प्रत्येकाला काय वाटतं हम दो हमारे दो बस एवढं संसार कोणाचा त्रास नको असं वाटत असतं. तर असो पण खूप वाईट वाटलं होतं. बस माझ्या समोरनं चालली आहे चिंचवडगाव. अशा बसमध्ये त्रास होतो कारण की AC चालू असते ना त्यामुळे त्रास होतो आणि लेकरं वाट बघत असतील. चला आता घरी जाऊया. आले फ्रेश झाले आणि 7:30 वाजले होते. मिसळचा बेत केलेला आहे आणि येताना भाजी आणले तर बॉटल गच्च भरलेलं होतं ते टाकण्याचं होतं पाणी कारण चालत आले खांदे दोन्ही दुखत आहेत. पाणी झाडांना घालून यायचं होतं आंबेडकर स्कूलमधनं ते विसरले आणि आता मला कळत आहे की सॅक एवढं का वजत होतं. आणि मिसळपावमध्ये ना मी तेल टाकले भरपूरच जरा मस्त वरचं तडका दिसं म्हणून आता जागते मी लवकर शिजत आहे उसळ काय वेळ लागत नाही. आणि तेल भरपूर जिरे मोहरी कढीपत्ता टाकून त्याच्यामध्ये आपण लसूण अद्रक पेस्ट पण घालू शकतो. आता लसूण महाग झालेले आहेत आणि 100 रुपये पावशेर आहे 150 रुपये पावशेर आहे. लसूण मी आणलं नाही अजून नाहीतर पेस्ट पण घालू शकतो लसूण अद्रकचं. आणि मग त्यानंतर ना मस्त त्याच्यात तेलाच्या तडक्यामध्ये तेलामध्येच हळद चटणी आणि मिसळ मसाला टाकायचं आणि कांदा टोमॅटो हे सगळं प्युरी न करता घालायचं प्युरी करायचं नाही. आणि मग उसळ परतून घेतले त्याच्यामध्ये आणि उकळतं पाणी टाकायचं आणि वरनं फरसाण टाकून मस्तच पहिला आपण द्यायचं स्वामी समर्थांना आपण कुलदेवतांना आणि कुलदेवीला नैवेद्य द्यायचं. पहिलं तर श्री गणेश म्हणतोच आणि देवांचे नाव घेतलं ना एक प्रकारे थकवा जातो आणि आल्याला फ्रेश झालं ना देवाकडे दिवा बघायला मिळाला होता. कारण आता माझं छोटं बाळ जे सिनियर KGला आहे तो दिवा लावायला शिकलेला आहे आणि मला बाहेर आल्यावर दिवा वगैरे लावू वाटत नाही कारण की कोणाला काय कसं काय माहीत नसतं. बसमधनं प्रवास परत मुलींना काय अडचणी असतात परत देवाकडे येऊन आपल्यालाच दोष लागतात. आणि फ्रेश झालं नाहीलाच असल्यावर तर दिवा लावतेच. सर्दी झाली वाटतं मला मिस्टरांना सर्दी झाली त्यामुळे मला पण झालं होतं. आणि त्यांनी काय म्हणलं तेव्हा नळाचं पाणी आणलं होते त्यांनी ह्याच्यासाठी पिण्यासाठी आणि फिल्टरचं पाणी आणत असतो दररोज. नळाचं पाणी घेतलं आणि पाणी बदल झालं म्हणून लगेच सर्दी झालं असं म्हणत. इतकं नाजूक असून पण चालत नाही शक्य असलंच पाहिजे. आणि असे खूप मुली बघितले आता आमच्या मगरपट्टा हॉस्पिटलमध्ये ना खूप लांब जेजुरी दारफळ काय काय तेवढं लांबणं येतात आणि
खरंच कौतुक आहे. आणि परवा जेव्हा मी बंच जमा करायला गेले त्यांच्या सिस्टरांच्या मध्ये थकवा दिसत होतं, झोप पूर्ण होत नाही. त्यांनी जायला पोचायला तर 1.5 तास लागत असतील. तर ते जाऊन स्वयंपाक वगैरे करणं, परत घरातलं आवरणं आणि परत उठून सकाळी 9 वाजता हॉस्पिटल टच राहिलं. खरंच कसरतीचं काम आहे. आणि माझे बाळ छोटे आहेत म्हणून मी तर अजून काही दररोज सकाळी बाहेर पडायचं आणि संध्याकाळीच घरी यायचं असं काम बघितलं नाही. पण स्वामींची इच्छा, तर मला पण आवडेल जेव्हा लेकरं आपल्या हाताने आपलं काम करेल तेव्हा मला आवडेलच जायला. तर इथे उकळत आहे. आणि तुम्ही काय केलं आज जेवणाचा बेत ते नक्की कळवा. आणि चॅनलवर जे पहिल्यांदा आहेत ते सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. बेल आयकॉन घंटी दाबल्यामुळं तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल. आणि थंडीमध्ये स्वतःची काळजी घ्या. सर्दी झाली असेल तर काळजी घ्या. आणि मिस्टर उभारले. तुमचे काही अनुभव असतील तर 7276 2822 या नंबरवर कळवा. 7276282672. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ विसरू नका. श्री स्वामी समर्थ आम्हाला चांगली विद्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या. आम्हाला सुखी समाधानी आरोग्य पण चांगला छोटे तुमच्या नावाचं वाटतं. बाय.